भूषण प्रधान प्लीज, मयुरी देशमुख, अनिता कुलकर्णी, अमिता कुलकर्णी आणि विद्याताई करंजीकर. विद्याताई या. सुरुवातीला जो टेक्निकल फ्लॉ झाला, लग्न समारंभ म्हटल्यावर कधी कुठली सिच्युएशन येईल सांगता येत नाही ना, तर तसंच आहे लग्न कळोल सुद्धा, तर तसाच तो एक टेक्निकल फ्लॉ होता. एनिवेज लेट दी पार्टी बिगिन. आपण सुरुवात करूया मयूर सरांपासून. सर, डॉक्टर ते फिल्म प्रोड्युसर डिरेक्टर ही जर्नी कशी झाली? नमस्कार. डॉक्टर तर बेसिकली आय एम अ गायनेकोलॉजिस्ट. मी गायनेकोलॉजिस्ट आहे आणि कोपरगाव म्हणजे शिर्डी जवळ आमचं हॉस्पिटल आहे, माझी मेडिकल प्रॅक्टिस आहे. पण या म्हणजे लग्न झाल्यानंतर परत तुमची गरज लागणारच आहे. तर नाट्य क्षेत्राची मला विशेष आवड आधीपासूनच आहे. मी स्वतः थिएटर करतो. राज्यनाट्य स्पर्धा असतील, इंटर कॉलेजिएट स्पर्धा असतील, तिथे आम्ही परफॉर्म करत करत ती आवड जपण्याचा प्रयत्न मी आजच्या तारखेपर्यंत करतोय नाटका थ्रू. राईट. पण मग योगायोगाच्या गोष्टी आहेत या की ही टेक्निकल टीम मला ज्यावेळी अप्रोच झाली, खरं तर एका माणसाला आज आम्ही खूप मिस करतोय. ते म्हणजे आमचे फिल्मचे डीओपी आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून ज्यांनी काम बघितलं ते दिलशाद सर, पीपी सर, त्यांना प्रेमाने आपण इंडस्ट्रीमध्ये ओळखतो. तर ते कारणीभूत होते खरं तर या प्रोजेक्टला सुरुवात होण्यासाठी. तर ती आवड मला कुठेतरी मार्ग दाखवत 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 या मोठ्या 70 mm स्क्रीन पर्यंत घेऊन आली असं म्हणायला हरकत नाही. आणि जे पहिलं असतं ना, पहिलं खूप आपलं जवळचं असतं. काहीही असेल, आपलं पहिलं पाऊल असेल, आपलं पहिलं प्रेम असेल, तर तसंच हे जे पहिलं प्रोडक्ट म्हणून, निर्मिती म्हणून किंवा सहदिग्दर्शकाची मला भूमिका यामध्ये पार पाडायला मिळाली, तर त्यासाठी मी खरंच स्वतःला खूप भाग्यवान मानतो. आणि त्यात एवढ्या दिग्गजांसोबत मला काम करायला मिळालं, हे तर म्हणजे खरं तर हे माझं भाग्य आहे असं मी समजतो. वंडरफुल सर. पहिली ही जी तुमची सुरुवात आहे ही लवकरच 50 आणि 100 पर्यंत पोहोचो ही शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. मोहम्मद एस बर्मावाला सर, तुमच्या बरोबरही आपण गप्पा मारणार आहोत. सरांची ओळख करून देतो. अब्बास मस्तान बरोबर ज्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचा हा पहिला मराठी सिनेमा आहे. सर, सरांना ऑन स्क्रीन सुद्धा तुम्ही पाहिलं असणार अनेक सिनेमांमध्ये, तर सर तुमच्या जर्नी बद्दल सांगा मला. हेलो एवरीवन. मराठी में तो बोल नहीं सकूंगा. नहीं, आप हिंदी में बात करें सर. तो जर्नी तो मतलब कॉलेज खत्म करके जी अब्बास भाई मुस्तफा भाई के साथ में ही हूँ सिंस खिलाड़ी जी अप टिल नाउ. वंडरफुल. और उनका ही आशीर्वाद है तो आज मतलब मैं एक बहुत अच्छी फिल्म बनाई. राइट. सो यू विल एंजॉय द मूवी एंड आई डोंट हैव वर्ड्स टू से मोर. आप ट्रेलर देखने के बाद थोड़े भावुक हो गए हैं, मुझे ऐसा लग रहा है. बहुत कुछ है ऐसा लग रहा है मुझे, है ना? या इट इज बट है. जी जी. आई थिंक सिद्धार्थ सर ज्यादा मेरे बारे में बोल सकेंगे. थैंक यू सर, थैंक यू. एंड नाउ मूविंग ऑन टू सिद्धार्थ जाधव. सिद्धू, अमेझिंग जर्नी आणि मगाशी काहीतरी सस्पेन्स सुद्धा आहे, सगळं जाणून घ्यायचं आहे आम्हाला. सस्पेन्स हाच आहे की या सिनेमाचे म्युझिक डिरेक्टर आहेत प्रफुर आणि स्वप्नील. यांनी उत्तम गाणी तर केलेलीच आहेत, पण स्वप्नीलने या सिनेमात कामही केलंय. तो अभिनेताही आहे. आणि एक खूप सुंदर असं आमच्या जे काही चांद्रा चौकडी आम्ही आहोत त्यात एक स्वप्नील घोडबोले पण आहे आणि त्यांनी उत्तम कामही केलंय. तर ते एक म्हणजे म्युझिक डिरेक्टर ऍक्टर पण आहे, ही एक त्यातली एक गंमत होती. वंडरफुल. आणि लुक जबरदस्त आहे, एक वेगळा लुक आहे. परत लोक असं म्हणतायत आता की अगर मुझे लगानी है तो सिद्धार्थ जाधव जैसी ही लगाओ. तर काय म्हणाल लुक बद्दल? नमस्कार. खूप सगळ्यांना जसा आनंद होतो तसं मलाही होतोय, कारण नटाच्या आयुष्यात सिनेमा खूप महत्वाचा असतो आणि तो फक्त शूट होणं नाही तर तो रिलीज होणं ही खूप महत्वाची गोष्ट असते. आमची मेहनत असते आणि मायबाप रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हा हेतू असतो. त्यामुळे लग्न कल्लोळ 1 मार्च पासून संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय आणि आम्ही ते प्रमोशन करतोय, याचा आनंद आहे. खूप गोड कॅरेक्टर आहे ते मारुतीचं, जो मसाल्यांचा व्यापारी आहे, मसाल्याच्या कारखान्यात काम करतोय आणि लग्न होत नाहीये. त्याची आई प्रिया बेर्डे आहेत
आणि एक सुंदर मुलगी त्याच्या आयुष्यात येते आणि तो सगळा लग्न कल्लोळ आहे, पण त्याचा लुक खूप साधा सिंपल मस्त आहे. तो माझा बिपिन येरुणकर आणि नयन इथे आहेत, त्याने तो डिझाईन केलाय आणि विनोदी सिनेमा म्हणण्यापेक्षा एक रोमॅन्टिक कॉमेडी म्हणूया या फिल्मला आपण. कारण याच्यात तुम्ही ट्रेलरमध्ये सगळं पाहिलं असेलच. मजा मस्ती गंमत गंमत असता असता ट्रेलर संपता एका झोनकडे जातो आम्ही. तर हसणं आहेच, पण त्यात कुठेतरी भावनाही आहे आणि हा सिनेमा तुमचं मनोरंजन करेल आणि तुम्हाला भावेलही. कारण लग्न कल्लोळ नावाप्रमाणे एनर्जी आहे, पण लग्नात ज्या सगळ्या गोष्टी होतात त्या आपल्या आयुष्यातही होतात आणि कल्लोळ हा खूप वेगळ्या पद्धतीने आपण घेतो. तर हा कल्लोळ होतो आणि तो निस्तारताना किंवा तो परत नीट करण्यासाठी जी काही धावपळ या सगळ्या कलाकारांची लागते त्या सिनेमात आहेत लग्न कल्लोळमध्ये. वंडरफुल. थँक्यू सिद्धू. आणि मयुरी, तुझा अनुभव सांग हा सिनेमा करतानाचा. सर्वप्रथम थँक्यू सो मच, तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात. माझा अनुभव आता सुद्धा मी जेव्हा स्वतःला 70mm वर बघत होते तेव्हा कुठल्याही ऍक्टरला, कुठल्याही हिरोईनला हा आनंदच होतो. स्वतःला एवढ्या मोठ्या पडद्यावर बघण्याचा आनंद वेगळाच असतो. सो दुसरा आनंद ऍक्टरसाठी हा असतो की तो टाईपकास्ट न होणं. मी आजपर्यंत ज्या भूमिका केल्या होत्या त्या थोड्या इंटेन्स, गंभीर, शांत, सोज्वळ अशा होत्या. हे कॅरेक्टर अजिबात तसं नाहीये. सो मेकर्सला थँक्यू की या कॅरेक्टरसाठी माझा विचार केला. आणि थँक्यू जितू सर, आमचे रायटर जितेंद्र परमार आहेत. त्यांनी इतकी सुंदर स्क्रिप्ट लिहिली आणि मला इतकं सुंदर पात्र दिलं. ऑथर बॅक्ड आपण कॅरेक्टर जे म्हणतो ते तुम्ही लिहिलं होतं आणि असं खूप कमी वेळा ऍक्टरच्या वाट्याला येतं. म्हणजे ऍक्टरला फक्त ते डायलॉग्स नीट पोचवणं इतकंच काम उरतं जर लिखाण करेक्ट झालं असेल तर. सो व्हेरी व्हेरी ग्रेटफुल टू एनीबडी अँड एव्हरीबडी ज्यांच्यामुळे मी ही फिल्म करू शकले आणि इतकं छान कॅरेक्टर मिळाल्यामुळे मी माझा 100% देण्याचा प्रयत्न केलाय. आमचं लग्न कल्लोळ नाव आहे त्यामुळे लग्नावरच हा पिक्चर आहे. लग्न आपल्या पूर्ण सोशल सिस्टीममध्ये, स्पेशली भारतात किंवा जगातही खूप महत्वाचा टप्पा मानला जातो. बरोबर. पण सध्या एक ट्रिकी टप्पा मानला जातोय सगळ्यांच्याच आयुष्यात. तर लग्नावर आपण बघतो तर सगळ्यात जास्त जोक्स होतात, सगळ्यात जास्त मीम्स लग्नावर असतात आणि लग्नावर आणि डिवोर्सवर, रिलेशनशिप्सवर एका वेगळ्या पद्धतीने भाष्य करणारा, लाईट मोडवर पण त्यातही काही इंटेन्स गोष्टी सांगणारा असा हा चित्रपट आहे. आणि परत मी आमच्या रायटरचं कौतुक करेन की अशा टॉपिकवर जेव्हा तुम्ही विनोदी चित्रपट लिहितात ती एक थिन लाईन असते. तुम्ही ते बिलो द बेल्ट जाऊ शकत नाही, तुम्ही त्या सिस्टीमला इन्सल्ट करू शकत नाही. त्या कॉन्स्टिट्यूशनची जी सेक्रेड असतं ते कॉन्स्टिट्यूशन त्याला कुठेही हात न लावू देता पण खळखळ हसवणारा असा एक चित्रपट त्यांनी लिहिलाय. सो थँक्यू सो मच जितू सर. वंडरफुल. म्हणजे चॅलेंजिंग रोल होता हा, कारण इमोशन्स दोन्हीकडे डिस्ट्रीब्यूट करायचे आणि दोन्ही गोष्टी ना. रॉमकॉम असल्यामुळे तुम्हाला रोमॅन्सही आणि खूपच कमाल, मला तगडे 2 ऍक्टर मिळाले तर रोमॅन्स करायला. रोमॅन्स पण आहे आणि त्यात तुम्हाला हसवायचं पण आहे. आणि सिद्धू दादा म्हणाला त्याप्रमाणे एंडला तुम्हाला ट्रेलरमध्ये कळतं की फक्त हा विनोदी चित्रपट नाहीये तर वेगळ्या इंटेन्सिटीला पण तो जातो. सो त्या सगळ्याची सांगड खूप छान घातली आहे मेकर्सनेच. अँड आय होप ऑडियन्सला तेवढा आवडेल हा पिक्चर. वंडरफुल. भूषणकडे आपण वळूया. येस, राऊंड ऑफ अप्लॉज प्लीज फॉर मयुरी. तर तुमची ही जर्नी आणि तुमच्या रोल बद्दल. येस. अख्खी जर्नी नक्कीच आता मयुरीने सांगितली तशीच होती, खूप मेमोरेबल नक्कीच. पण तुम्ही बोलताना मला असं वाटतं की रेडिओ जॉकी आहात. अमेझिंग व्हॉइस. थँक्यू सो मच. सो अथर्व नावाचं कॅरेक्टर आहे माझं. अथर्व हा अतिशय प्रॅक्टिकल मुलगा आहे आणि ते मला खूप जास्त रिलेटेबल झालं, कारण काय खऱ्या आयुष्यात सुद्धा मी खूप जास्त प्रॅक्टिकल आहे. इतकं आपण प्रॅक्टिकल असतो कधी कधी की ते इतरांना टॉलरेट होत नाही की इतकं कसं कोण प्रॅक्टिकल असू शकतं. तर असं हे एक अतिशय प्रॅक्टिकल कॅरेक्टर आहे आणि ते मला खूप जास्त आवडलं बऱ्याच वेळेला. आता पुढे मी एक अभिनेता म्हणून पण ग्रो होताना मी बऱ्यापैकी
पात्र माझ्यासारखी नाहीयेत हे बघून करतोय. पण ही फिल्म करत असताना हेच मला विशेष करून आवडलं की नाही हे मला आवडतंय, हे आपल्यासारखं पात्र आहे आणि रिलेटेबल आहे. त्याचे विचार लग्नाबद्दलचे, प्रेयसीबद्दलचे हे खूप सिमिलर आहेत. तर असंही कॅरेक्टर मला करायला आवडेल. हे आपल्यासारखं आहे म्हणून त्याच्यापासून लांब पळण्याची गरज नाही आणि म्हणून चित्रपट केला आणि खूपच चांगलं वाटलं. कारण की ओव्हरऑलच स्टारकास्ट एक तर ज्यानी आहे, टीमवर्क जे आपण म्हणतो, म्हणजे कधीही टीम बनली, युजली एखादी टीम घट्ट बनवण्यासाठी खूप वर्कशॉप्स घेतले जातात, मग त्यांचं आईस ब्रेकिंग होऊ दे. हे इकडे केलं नव्हतं. आम्ही भेटलो पण त्यात ते कधी हा बॉन्ड झाला हेच कळलं नाही. म्हणजे आता माझं जे कुटुंब दिसतंय, सुप्रिया कर्णिक असो, तर हे आमच्या म्हणजे त्या ह्याच्यात कसं ते बॉन्ड झालं ते कळलं नाही. तसंच मयुरी आणि माझी केमिस्ट्री सुद्धा. आज आताही बोलत असताना मी हा विचार केला की यावर कधी कामच केलं नाही आम्ही, की आपली केमिस्ट्री मग काय करूया, मग हे असं करूया. इट जस्ट हॅपन्ड. म्हणजे इट इज की वी वर जस्ट अ कॅरेक्टर्स. आम्ही आमचे कॅरेक्टर्स जगत होतो आणि ते जगत असल्यामुळे आता लवकरच सिनेमा तुम्ही सगळे सुद्धा बघणार आहात, पण आम्ही जेव्हा सिनेमा आधी पाहिला तेव्हा असं झालं की हो किती छान सगळं हे आलं आणि यू ऍक्च्युअली फील फॉर दोज कॅरेक्टर्स. म्हणजे आम्ही ऍक्टर्स असताना आपण त्याच्यातल्या क्रिटिकल गोष्टी काढण्यापेक्षा त्याच्यात हरवून जाऊन त्या पात्रांचा विचार करत होतो. तर ते कुठेतरी मला एक सक्सेस वाटतं की इट्स कमिंग अक्रॉस आणि कुठेतरी तो विश्वास नक्कीच वाटतो की प्रेक्षकांनाही आवडेल. विशेष करून मी जसं मयूरजी म्हणाले, कारण की आमचे जे डीओपी होते पीपी सर, दिलशादजी, त्यांची डेथ झाली आणि ते आज नाही आहेत, पण त्यांनी जे काम केलंय त्याच्यामुळे आज हा दिवस एका ह्यानी दिसतोय, जे क्वालिटी वर्क त्यांचं कॅमेरावरती दिसतंय. सो हॅट्स ऑफ टू हिम आणि थँक्स टू हिम ॲट द सेम टाइम. मयूरजींना सुद्धा, कारण की एखादा चित्रपट प्रोड्यूस करणं सोपं असतं, सोपं नसतं, पण सोपं म्हणजे की चला बनवूया बघूया, पण ते थिएटरपर्यंत पोहोचवणं ही खूप मोठं त्याच्यात गोष्टी असतात आणि ते खंबीरपणे उभे आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत. आणि हा असा छान चित्रपटासाठी इतका छान प्रोड्युसर मिळालेला आहे आणि इतके एफर्ट्स घेतोय, तर सगळ्यात आधी त्यांना हॅट्स ऑफ. आमच्या डिरेक्टर बद्दलही मला बोलायला आवडेल, कारण की हिंदीमधले एखादे डिरेक्टर असतील तर बऱ्याच वेळा वाटतं, मग आता जसं ते बोलत असताना की मी मराठी नाही बोलू शकणार, तर असं होतं की अरे मराठीने मग मराठी चित्रपट कसा केला यांना, तर भाषा व्यवस्थित कळते, सीनचे इमोशन्स व्यवस्थित कळतात. तर त्यामुळे त्यांनी जे बारकावे असे एक काढून घेतलेत आणि ज्या ह्यांनी फिल्म ते आले पाहिजे ते इतकं कमाल आहे. कारण की हे प्रत्येकाला आम्हाला वाटतं की मराठी स्वतः बोलत नाहीत तर मग आपले हे काही तर नक्कीच चीफ असोसिएट डिरेक्टर्स असतात की ह्यांचं हे चुकतंय किंवा काय एक्झॅक्टली बोलतायत हे मला सांग. तर ते तेवढं आत्मा त्यांना माहिती, डेफिनेटली माहिती. आणि बेसिक आपण जसं म्हणतो की फिल्मसाठीची एक भाषा, म्हणजे भाषा आहेच पण तरी मेन भाषेचं हे नसतं, द इमोशन्स त्यांनी अगदी परफेक्टली हे केलं आणि इतकी मजा आली काम करताना. कारण काय खूप कठीण फिल्म होती. आज आपण जेवढं बघतोय जे आहे ड्रामा आहे, सोपी फिल्म नाही आणि त्यासाठी एक एक्सपिरियन्स डिरेक्टर असणं गरजेचं होतं आणि ही दोघांची टीम, प्रोड्युसर डिरेक्टरची टीम जी चांगली घडली आहे त्याच्यामुळे हे सगळं पुढे आलं. माझ्या को ऍक्टर्स बद्दलही बोलायला आवडेल मला. नक्कीच मयुरी बद्दल मी बोललो, पण मी सिद्धार्थला कसं विसरू शकतो. अनेकदा त्याला मी भेटलोय आणि अनेकदा कायम त्याची एनर्जी आणि यु नो की सगळ्यांबरोबर चांगलं हे पाहिलंच होतं. रेड कार्पेट्सवर असो, इव्हेंट्सवर असो, कधीच काम केलं नव्हतं एकत्र, पण कायम आवडायचं आणि माहिती असायचं, मस्त वाटतं, भेटलं की मस्त वाटतं, कधीच काही हे नाही. पण काम करताना माणूस कसा असतो, कारण काय दोन हिरो एका फिल्ममध्ये आहेत म्हटल्यानंतर खूप इन्सिक्युरिटीज असतात दोघांमध्ये थोडंफार. मग हा हे काय, तर इकडे मी कॉन्ट्रास्ट पाहिलं. म्हणजे मी हेही नाही म्हणणार की ते इन्सिक्युरिटी नाही वाटू दिली, कारण की ती नाहीच वाटू दिली, कधीच नाही, ना काम करताना ना आता प्रमोशन्स असो. म्हणजे उलट माझं असं होतं की बऱ्यापैकी ना ऍक्टर्स आम्ही खूप असतो स्वतःबद्दल जास्त बोलणं असतं, बरोबर, तर तो स्वतःला विसरून माझ्याबद्दल जास्त सांगतो आणि हे मी कधीच पाहिलं नाही. तर हे एक गुण त्याच्याकडून इतका शिकण्यासारखं आहे की आपल्या बरोबरच सगळ्यांसाठी सगळे मिळून एकत्र ग्रो होऊया, हे ह्याच्याकडनं आज मी नक्कीच शिकतोय आणि हॅट्स ऑफ टू हिम. कारण काय कलाकार म्हणून कसं आहे हे मी काय बोलू, म्हणजे ही इज अ सुपरस्टार डेफिनेटली, म्हणजे शिकतो काय मग मी त्याच्याकडनं. पण एक माणूस म्हणून सिद्धू या चित्रपटामुळे डेफिनेटली, आणि माणूस म्हणून सिद्धू या चित्रपटामुळे कळला, प्रमोशन्समुळे कळला आणि त्या माणसाला सलाम, म्हणजे आय लव्ह यू. आणि मयूर आणि भूषणची तुम्ही केमिस्ट्री या सिनेमात पाहाल, पण माझी आणि भूषणची जी केमिस्ट्री आहे ती तुम्ही बघाच. म्हणणार होते भूषण म्हणाला इन्सिक्युरिटी नाहीये वगैरे, हॅलो इकडे आहे. कारण मला असं वाटलं एक हिरोईन, दोन हिरोईनला चांगलं अटेन्शन मिळेल, नाही हा याचंच कौतुक करतो. ऑन अ सिरियस नोट मला खूप आनंद आहे ज्या पद्धतीने ह्या दोघांचा बॉन्ड आहे. पण हा म्हणजे रोमॅन्स
इज एक्सिडिंग रोमॅन्स. नाही पण भूषण बद्दल बोलायचं झालं तर मला खूप बरं वाटतं. आम्ही सगळेच पहिल्यांदा एकत्र काम करतोय. विद्याताई, अमिता, भूषण, मयुरी, मी आम्ही ही पहिल्यांदा जी भट्टी जमते ना ती ठरवून नाही जमत. बरोबर, ती वेवलेंथ जुळते. आणि आमचं तसं झालं होतं की सगळेजण जुळलेत किंवा एकत्र आले ते सिनेमासाठी. सो प्रत्येकाचं कॅरेक्टर आणि प्रत्येक माझं खूप कौतुक होत होतं. पण प्रत्येक जण हे ह्या आज या पोझिशनला आहेत कारण ते चांगले ऍक्टर्स आहेत. आणि ते चांगले ऍक्टर काय आहेत हे सिनेमा बघताना कळतं. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र प्रत्येक सिनेमात कलाकारांचा बॉन्ड होतो. पण ना मोटिव्ह आहे ना हा सिनेमातला खूप प्युअर आणि मजा करणार होता ना, म्हणून कदाचित आज आम्ही एवढ्या आनंदाने हा सिनेमा प्रमोटही करतोय आणि ह्या सिनेमाचा भाग असल्याचा आम्हा सगळ्यांना अभिमान पण आहे. वंडरफुल वंडरफुल. आणि ती एनर्जी आमच्यापर्यंत पोहोचते. ट्रेलर पाहिल्यावर कळतंय की ते यू पुट हार्ट अँड सोल इन टू द सिनेमा. वंडरफुल. अमिताकडे आपण वळूया. तुमच्या जर्नी बद्दल, या सिनेमातील एक्सपिरियन्स बद्दल. मला खूप छान वाटतंय. म्हणजे मला भारी पण वाटतंय की मला इतक्या सिनियर्स आणि कमाल ऍक्टर बरोबर काम करायची संधी मिळाली आहे, पहिली गोष्ट. पण मला खूप दडपण आलं होतं जेव्हा मी शूटिंग करत होतो, कारण इतके सगळे गाजलेले नावाजलेले ऍक्टर्स आणि मी जरा नवखी म्हणजे कम्पेअर टू देम. पण तुम्ही ऍक्टर असताना ऍट द सेम टाइम तुम्ही माणूस म्हणून कसे वावरता ना हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे सगळेच माणूस म्हणून इतके भारी आहेत ना, त्यामुळे मला नंतर जरा दडपण कमी झालं. तर थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. आणि कॅरेक्टर बद्दल म्हणायचं तर नो सस्पेन्स. काय सस्पेन्स, आता झाला, आता ट्रेलर आलाय. सो प्रीती आणि श्रुती या जुळ्या जरी असल्या ना तरी ते सारख्या नाहीयेत, त्या वेगळ्या आहेत. म्हणजे 1 मार्च पर्यंत थांबूया का? ठीक आहे, बोल रे बिचारीला. पहिला एक्सपिरियन्स आहे, कळत नाही. ठीक आहे ना, एक्सपिरियन्स होऊन जाईल. बरं, आमचा सिनेमा अजिबात मर्डर मिस्ट्री नाहीये, सस्पेन्स थ्रिलर नाहीये. निखळ विनोदी, निखळ रोमॅन्टिक कॉमेडी आहे. कॅरेक्टरची गंमत आहे, पात्रांची गंमत आहे. ते परमार सर बोलतीलच. त्यामुळे अमिताचा हा पहिला सिनेमा असा असल्यामुळे ओके तू बोल, बिंदास बोल. आपल्याकडे सगळं एडिट होतं, टेन्शन. ते बहिणी आहेत पण त्या सारख्या नाहीयेत. म्हणजे श्रुती जी ती खूप इमोशनल आणि खूप प्रेमाच्या बाजूने विचार करणारी आहे, सगळ्या गोष्टींचा विचार करणारी. पण प्रीती जी आहे ती खूप बेधडक आहे. म्हणजे ती फार काही विचार करत नाही, मनाला येईल तसं वागते, मनाला येईल तसं बोलते ती फार काही. आणि सोबत साथ द्यायला तिची आजी जी आहे ती कमाल आहे. म्हणजे तुम्ही बॉयफ्रेंड बद्दल, तुम्ही मित्राबद्दल, तुम्ही कुठल्याही टॉपिकवर आजीशी डिस्कस करू शकता, अशी ती आजी. त्याच्यामुळे आजीची साथ आम्हाला दोघींना असल्यामुळे त्या खूप कल्लोळ करतात. वंडरफुल वंडरफुल. ऑल राईट. बाकी काय आहे कळलो तो आपण 1 मार्चला जवळच्या किंवा लांबच्या चित्रपटगृहात जाऊन पाहणारच आहोत. तो 1 तारखेला तुम्हाला कळलं, लवकरच कळेल. विद्याताई, नमस्कार. तुम्ही सगळे आज या ट्रेलरसाठी इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा धन्यवाद. आतापर्यंत मी विविध भूमिका केली आहेत, पण ही आजीची भूमिका मला खूप खूप आवडली. कारण आतापर्यंत मयुरीने जसं सांगितलं तसं मी पण बरेच सिरियस रोल केले सिरियल्समध्ये आणि चित्रपटात. पण ही जी आजी आहे ती यो आजी आहे. आणि ह्या 2 नाती, ज्या गोड नाती आहेत, त्यांच्यावर खूप प्रेम करणारी आणि त्यांच्या सगळ्या बाबतीत त्यांना सहाय्य करणारी. म्हणजे आता अमिता म्हणाली तसंच की बॉयफ्रेंड असू दे, मित्र असू दे, ती सल्ले त्यांना देत असते. हा एक चित्रपट आमचा कौटुंबिक आहे, कॉमेडी आहे, पण त्याचबरोबर फॅमिली व्हॅल्यूज सांगणारा पण आहे. म्हणजे चित्रपटाच्या शेवटाकडे येताना तुम्हाला त्यातली गंमत कळत जाईल आणि फॅमिली बॉन्ड काय असतो हे सुद्धा तुम्हाला तिथे कळेल. आता चित्रपटाच्या पूर्ण गोष्टीबद्दल मी काहीच सांगणार नाही, पण एकंदरीत चित्रपट हा तुम्हाला खूप आनंद देऊन जाईल. आणि आम्ही हा चित्रपट करताना खूप एन्जॉय केलाय. तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की 1 मार्चला जरूर चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघा. थँक्यू. नवीन महिन्याची सुरुवात एक मोठ्या स्माईलने जर करायची असेल तर नक्की पहा लग्न कल्लोळ 1 मार्च आपल्या जवळच्या लांबच्या चित्रपटगृहात. तर फायनली आपण एक फोटो ऑप ची ही संधी आहे, फोटो ऑप करूया आणि त्यानंतर पुन्हा आपण
जे गाणं राहिलंय आपलं पाहायचं ना, ते गाणं पाहणार आहोत. सो लेट्स हॅव द फोटो ऑफ प्लीज. मी 2 मिनिट घेतो. हो येस डॉक्टर मयूर तिरमाके सर. ही गोष्ट मी कदाचित बसून नाही बोलू शकणार. येस सर या ना इथे मध्ये. येस. तर ही जर्नी माझ्यासाठी खरंच खूप चॅलेंजिंग होती. आणि आज प्रमोशनच्या निमित्ताने, ट्रेलर लॉन्च इव्हेंटच्या निमित्ताने आज तुमच्या समोर उभा आहे. तर अ बिग थँक्यू टू ऑल द मीडिया पीपल. तुम्ही आवर्जून आलात, आमच्या इन्व्हिटेशनला मान देऊन तुम्ही आलात. थोडासा उशीरही झाला आपल्याला, नाईलाजाने थोडासा टेक्निकल फ्लॉज आहेत त्यामुळे, पण तुम्ही ज्या शांततेने आणि जे कॉपरेशन दाखवत तुम्ही इथे बसलाय, पूर्ण कव्हर करतायत, त्याबद्दल मीडियाचे सर्व खूप खूप आभार. आणि काही लोक आज या हॉलमध्ये अशी बसलेली आहेत की ज्यांच्याशिवाय हा चित्रपटगृहांपर्यंत येणं शक्यच नव्हतं सर. राईट. सॉरी, मी इकडेच येतो. येस. ते शक्य नव्हतं. तर त्यांचा आवर्जून मला खरंच अभिमान आहे त्यांचा. मी त्यांच्यावर जेवढं प्रेम करेल तेवढं कमीच आहे सर. काही नामोल्लेख करणं इथं मला गरजेचं वाटतं, कारण मला माहित नाही पुन्हा कधी मला ही मीडियासमोर ही संधी मिळेल. तर त्यापैकी सर्वात पहिलं नाव आमचे लेखक जितेंद्र सर परमार. मेन माणूस. ह्या माणसाचा इतका सपोर्ट राहिलेला आहे. पूर्ण शेड्यूलला ते सोबत होते. कुठे काही डायलॉग जागेवर चेंज करणे. मी प्लीज सर तुम्हाला जॉईन सर. प्लीज या सर प्लीज. त्यानंतर आमचे म्युझिक डिरेक्टर डिओ, प्लीज सर पुढे या तुम्ही. ही तर झाली टेक्निकल टीम सर. त्यांनी त्यांचं काम चोखच केलंय. ते चित्रपट 1 मार्चला जेव्हा प्रेक्षक, मायबाप रसिक प्रेक्षक बघतील त्यावेळी त्यांना तिकडून पावती नक्कीच मिळेल याची मला निर्माता म्हणून आणि सहदिग्दर्शक म्हणून मला खात्री आहे. दुसरे आमचे असोसिएट डिरेक्टर अब्बास सर इथे आहेत. सर प्लीज पुढे या. त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यानंतर राऊंड ऑफ अप्लॉज फॉर अब्बास सर. त्यानंतर आमचं प्रोडक्शन एक्झिक्युशनचं काम ज्यांनी बघितलं ते राहुल श्रीवास्तव. राहुल भाई आप प्लीज आगे आइए. मी अगदी अभिमानाने सांगू शकतो की हा माणूस नसताना, हा राहुल श्रीवास्तव जर नसता तर आज कदाचित मी हा चित्रपट ज्या इंटेन्सिटीने बनवला आहे, माझी जी इच्छा होती ती मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकलो नसतो. राईट. म्हणजे माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा तो सेटबॅक राहिला असता माझ्यासाठी. तर आय ओ माय लाईफ टू हिम फॉर दिस. एकदा जोरदार आमच्या राहुलसाठी होत होते, कारण ज्या प्रोसेस मध्ये हा सिनेमा बनलाय ना गेली 4-5 वर्ष, तो माणूस तो एक हाती त्यांच्या मागे उभा आहे. त्याचं संपूर्ण शेड्यूल काम करून त्यानंतर तो रात्री 2-2 वाजेपर्यंत इमोशनल होत आहे सर. येस आय कॅन अंडरस्टँड. लेट्स हॅव अ राऊंड ऑफ अप्लॉज. एकदा जोरदार टाळ्या. केलेली जी मेहनत आहे त्याचं चीज होत आहे सर. तुमच्या भावना समजू शकतो आम्ही. एब्सोल्युटली. राहुल जी उनके पास खड़े रहिए आप. जैसे आपने कंधे से कंधा मिलाया ना, अब कंधा मिलाने का ये टाइम है. वंडरफुल. त्यानंतर तिथे पोस्ट प्रोडक्शनचं काम झालं आमच्या सिनेमाचं. आफ्टर मध्ये महेश सर आहे तिथे बसलेले. सर प्लीज पुढे या. मला ही सोन्यासारखी माणसं आहेत सर. मी यांचं ऑपरेशन कधीच विसरू शकणार नाही. त्यानंतर जिथे डबिंगचं काम झालं ऑडिओ लॅब मध्ये, सतीश पुजारी सर, मॅन विथ गोल्डन आर्ट. खरंच खूप कॉपरेशन केलं त्यांनी. त्यानंतर अल्ट्राची टीम आहे, जितेंद्र सर इथे आहेत. ही इज बीन व्हेरी सपोर्टिव्ह, व्हेरी कॉपरेटिव्ह टू मी. लास्ट बट नॉट द लिस्ट माझी फॅमिली, माझी वाईफ आहे, मुलगी आहे तिथे बसलेली, माझी आई आणि माझे वडील, माझे 2 भाऊ. जी काही जर्नी होती ज्यामध्ये सर्व लोकांचा मला जी साथ होती ती ह्यानंतर मला त्याचं महत्व जास्त समजायला लागलं. सॉरी. नाही वी कॅन अंडरस्टँड सर. समजू शकतो आपण. आणि ऑब्विसली सगळे स्टारकास्ट म्हणजे ते अगदी उभे आहेत माझ्यासाठी. सिद्धू सर, त्यांच्याबद्दल तर काय बोलू मी. सायली सुद्धा आहे, तिने कॉस्ट्युम केलंय आमच्या सिनेमामध्ये. सायली प्लीज. सायली आहे तिने. आणि मोहम्मद सर, म्हणजे एवढं काम करूनही आज ते 2 शब्द पण बोलून त्यांनी मला आधीच सांगितलं, सर अभी बात करना, मैं वो सामने आ जाता हूँ स्टेज पे तो बोल नहीं पाता, तो आप बात करना. आणि म्हणजे खरंच पूर्ण टीम मला जी मिळाली ना, निर्माता म्हणून पहिलं पाऊल जे आपण टाकतो आणि पहिली निर्मिती जी करतो ना, ती खरंच
मला ते केल्यानंतरच समजलं की काय असतं ते. पण योगायोगाने मला टीम इतकी चांगली मिळाली की ते दडपण जे येत होतं, आलं नाही असं नाही, येत होतं, पण प्रत्येक टप्प्याला कोणीतरी माझ्या मागे होतं किंवा माझ्या सोबत होतं ते दडपण माझ्यापासून बाजूला घ्यायला. मग ती फॅमिली असेल, माझे ऍक्टर्स असतील, डिरेक्टर सर असतील किंवा कोणीही असेल, ज्या ज्या वेळेला मला सपोर्टची गरज वाटली त्या त्या वेळेला कुठेतरी कोणीतरी माझ्यासोबत उभं होतं. आणि मी खरंच निर्माता म्हणून ही गोष्ट खूप अभिमानाने सांगू शकतो की ह्या टीम सोबत आम्ही लग्न कल्लोळ केलाय आणि आता तो प्रेक्षकांसमोर 1 मार्चला येतोय. वंडरफुल. थँक्यू. खूप खूप शुभेच्छा सर, खूप खूप शुभेच्छा. हा येस, करून टाका घोषणा सर. So let's have the wonderful photo op opportunity. Sir, yeah, join. ज्या प्रकारे ट्रेलर लॉन्च इव्हेंट मध्ये आपण सगळे इमोशन्स पाहिलेत, त्याच प्रकारे सगळे इमोशन या फुल टू फॅमिली एंटरटेनमेंट मूवी मध्ये आपण पाहणार आहोत. लग्न कळोल 1 मार्च रिलीजिंग. सायली कुठे उभी राहिली? दिसली पाहिजे या दोघांच्या मध्ये. आपलं प्रोमो आहे थँक्यू. ओके, थँक्यू. थँक्यू सो मच. प्लीज थाना पण वा. थँक्यू सो मच.